महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुले यांनी कृपा करून स्वामीसाठी या ठिकाणी यायचं आहे। सलामी दिल्यानंतर थोडा लवकरात लवकर जागा रिकामी करायची आहे। मन मस्तिष्क आणि मनगट या तिघांचं संगम म्हणजे आजचा दहीहंडी उत्सव। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले आपले फैजपूर विभागाच्या DYSP मॅडम सन्माननीय अन्नपूर्णा सिंगजी यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एवढ्या व्यस्त दिनचर्येतून आपण वेळ काढून आलात। मॅडम तुमच्यासाठी 2 शब्द म्हणू इच्छितो कि माना कि पुरुष बलशाली है लेकिन जीतती हमेशा नारी है। माना कि पुरुष बलशाली है लेकिन जीतती हमेशा नारी है। सावरिया के 56 भोग पर एक तुलसी भारी है। धन्यवाद। प्रशासनाचं फार मोठं सहकार्य या दहीहंडी उत्सवाला लाभतं। उत्कृष्ट तहसीलदार म्हणून ज्यांची नुकतीच निवड झाली आहे असे आमच्या सर्वांचे लाडके तहसीलदार सन्माननीय बंडूजी कापसे साहेब गालातल्या गालात असत आहेत की बक्षिसासाठी माझं नाव केव्हा घेणार समिती साहेब तुमचं नाव घेतलेलं आहे। बक्षिसांचा ओघ चालू ठेवा। खूप खूप धन्यवाद। दुसऱ्या क्रमांकाच्या गोविंदा पथकाला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे आणि सलामी द्यायची। ज्या बांधवान मी पोलीस बांधवांना विनंती करतो की त्यांनी थोडं मागे सरकवून घ्यायचं। गोविंदा मंडळ हे सलामीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहे। त्यांचा विषय सेफ्टी बेल्ट त्यांनी रचना केलेली आहे आणि तयारी सुद्धा या मंडळाची फार चांगल्या पद्धतीने दिसते। सर्वच गोविंदा पथकांची तयारी यंदाच्या वर्षी उत्कृष्ट झालेली आहे। गेली 2 महिन्यापासून रावेरचे तरुण युवा या दहीहंडीसाठी सकाळी आपली कामं करून रात्री दहीहंडीची कसरत करत असतात। एक वेळेस 3 पथकांच्या गोविंदांसाठी टाळ्या वाजवायच्या। मंडळ जरी वेगवेगळे असले तरी माणसं आपापले आहेत। हा सर्वांनी बंधूंनो हा आपला धार्मिक उत्सव आहे। धार्मिक उत्सव सन्माननीय PK महाजन काका यांच्या 1800 रुपये दहीहंडीसाठी आलेले आहेत। आपल्या मी काका साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। बोला लवकरात लवकर सुरुवात करायची। महात्मा ज्योतिबा फुले गोविंदा पथक शांतता। व्यासपीठावर आमंत्रित सन्माननीय अभिषेकजी गणवानी, सन्माननीय पद्माकर काका महाजन, सन्माननीय सुधाकर बापू, सन्माननीय सराफ काका, सन्माननीय पांडुरंगजी सराफ, माजी नगराध्यक्ष सावदा, सन्माननीय राजेशजी शिंदे, दिलीप काका कांबळे, PK काका महाजन, लांबून आपल्या रावेरच्या महाराष्ट्र दहीहंडीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पुनश्च त्यांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी सन्माननीय पांडुरंग दादा सराफ, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष आहेत।